रात्रीचे ठीक 12:35 झाले होते. पटना जंक्शनवरती पावसाचे मोठे बुंद आणि प्लॅटफॉर्मवरती असणारा तो शांतता फक्त होती. आणि प्रत्येक भिंत जसे की थंड श्वास सोडत होती आणि हवेमध्ये एक अदृश्य बेचैनी होती. पावसामध्ये भिजलेली नताशा बॅग कंध्यावरती ठेवलेली प्लॅटफॉर्मवरती उभी होती. तिच्या चेहऱ्यावरती एक हलकीशी थकान आणि डोळ्यामध्ये लवकरात लवकर ट्रेन पकडण्याची घाई होती. नताशा, स्टेशन पोचलीस ना? रस्त्यामध्ये खूप पाऊस होता का? हा आई, पोचली. पटना एक्सप्रेस आता येणारच आहे. तुम्ही चिंता नका करू. अच्छा ऐक, तिथे कोणाशी बोलू नकोस जास्त. आज स्टेशनवरती वेगळ्याच गोष्टी चालू होत्या. ओ प्लीज आई, आता परत नको चालू होऊस. आता मी लहान नाही राहिली. आईच्या बोलण्यामध्ये भीती होती आणि नताशाच्या बोलण्यामध्ये एक लापरवाही. नताशाने कॉल कट केला आणि जवळच्याच चाय स्टॉलजवळ जाते. पावसाची बुंदे आता खूप जोरात होती. प्लॅटफॉर्मच्या घड्याळामध्ये 12:45 झाले होते. तर तेवढ्यातच एक चीकसारखी सिटीचा आवाज हवेत येतो. आपल्या धुंदल्या रोशनीसोबतच प्लॅटफॉर्मवरती हळूहळू येते. पावसाची बुंदी त्याच्या आरशावरती टकरावून खाली पडत होती. लाऊडस्पीकरवरती अनाउन्समेंट होते. अटेन्शन प्लीज, ट्रेन नंबर 1226 पटना एक्सप्रेस रेडी टू डिपार्ट फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 9. ओ गॉड, मला वाटलं 2 मिनिटं तरी थांबेल. जमिनीवरती धावत ती घसरत पसरत त्या प्लॅटफॉर्मकडे धावत जाते. ट्रेन हळूच चालत होती आणि प्लॅटफॉर्मची लाईटी टिमटिमा करत होती. पाऊस, अंधार आणि जलदबाजीमुळे या तिघांमुळे अशा ठिकाणी पोचवतं जिथे त्यांना कधीच नाही जायला पाहिजे. नताशा धावतच जाते आणि जसंच ट्रेन जोरात धावायला लागली तेवढ्यातच तिने एका झटक्यात दरवाजाला पकडलं आणि कशी तरी कोच नंबर 13 पोहोचते आणि आतमधली लाईट टिमटिमत होते. कोच नंबर 13 सन्नाटा पसरलेला होता. रेलची आवाज कुठेतरी गायब झाली होती आणि हवेमध्ये आता अशी थंडक होती जसं की कोणत्या बंद खोलीमध्ये मृत्यू सोडला असेल. रिया लगेचच एका खिडकीच्या सीटवरती जाऊन बसते. आजूबाजूला लोक होती पण कोणाच्याही चेहऱ्यावरती हालचाल नव्हती. प्रत्येकाचे शरीर तिथे होते पण असं वाटत होतं की त्यांची आत्मा कुठेही दुसरीकडेच गेली असेल. एवढा शांत का आहे हा डब्बा? रियाला खूप जोरात तहान लागते. तिने आपल्या बॅगेतनं बॉटल काढली जी पूर्णपणे खाली होती. ओहो माय गॉड, पाणी तर पूर्ण संपलं आहे. रिया उठून उभी राहते आणि चारीकडे बघायला लागली. यात्रीगण तशीच बसले होते, निर्जीव, शांत, जसं की श्वास घेणं विसरले असतील. रिया उठूनच वॉशरूमकडे निघून जाते पण आतमध्ये गेल्याच एक घाणेरडा वास तिच्या नाकाजवळ येतो. उफ, हा कसला वास आहे? ती नाक दाबतच वॉश बेसिनच्या जवळ जाते आणि टॅप फिरवते पण काही वेळ त्याच्यातून काहीच येत नाही. मग अचानक लाल रंगाचा काळा तरल बाहेर येतो. तिने खाली बघितलं तर ते पाणी नाही तर रक्त वाहत होतं आणि त्याच्यासोबतच जळलेले मांसाचे तुकडेही अटकत होते. हे काय आहे? तिचा आवाज पूर्ण ट्रेनमध्ये गुंजून जातो. त्याच वेळेला मागून आवाज येते. दरवाजावरती एक बाई उभी होती. काय झालं? तू ओरडत का आहेस? रियाने लगेचच हात उचलून वॉश बेसिनकडे इशारा केला पण तिथे आता काहीच नव्हतं. पाणी स्वच्छ वाहत होतं. रिया परत येऊन आपल्या सीटवरती बसते आणि मोबाईल बाहेर काढते पण स्क्रीन ही ब्लँक होती आणि बॅटरी 0% आणि समोर तीच बाई बसली होती पण आता तिचे डोळे एकटक रियाकडे होते. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण त्या वॉश बेसिनमध्ये लाल रक्त निघत होतं. ती महिला काहीच नाही बोलत, फक्त हसत राहते. ट्रेन चालत होती. रियाच्या डोळ्यामध्ये आता थकल्यामुळे झोप येत होती. हळूहळू तिचे डोळे बंद होतात. काही वेळातच एक आवाज येतो. तिकीट दाखवा मॅडम. रियाने झटकनच तिचे डोळे उघडले आणि बॅगेतनं तिकीट बाहेर काढले. जसंच तिने वरती बघितलं टीटीचा चेहरा बघून ती एकदम स्तब्ध झाली. त्याचा चेहरा एकदम जळलेला होता. त्वचावरनं मांस टपकत होतं आणि त्याचे डोळेही खूप लाल चमकत होते आणि तो हळूच हसतो. तुमचं तिकीट अधुरं आहे. नाही. मग तिचे डोळे परत उघडतात. ती परत त्याच सीटवरती होती. बाहेर पाऊस पडत होता
आणि ट्रेन आत्ताही चालत होती. ती कापतच चारीकडे बघायला लागली. सर्व तसंच होतं. तेच कोच, तीच सन्नाटा आणि तोच पाऊस जो कधीच बंद नव्हता होत. रिया झटकन उठते. तिने चारीकडे नजर फिरवली तर कोचच्या आतमध्ये कसा सन्नाटा होता जो सामान्य नव्हता. वर्षांपासनं बंद असलेली हवा जसं की इथे थांबलेली असेल. प्रत्येक सीटवरती यात्रीगण बसले होते पण त्यांच्याकडे काहीच हरकत नव्हती. त्यांचे चेहरे हे वाकलेले होते पण चेहऱ्यावरती एक वेगळी शांतता, जसं की ते जीवित असूनही जीवित नव्हते. जोरदार पाऊस येत होता. हवेच्या एका झोकाने तिचे केस उडवले आणि भीती तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण होती. तिने खिडकी बंद केली आणि बॅग खोलून मोबाईल बाहेर काढला. पण स्क्रीनवरती काहीच नेटवर्क नव्हतं. नेटवर्क पण नाही आहे. ती जुने फोटोज बघायला लागली. तिच्या सीटच्या बाजूने एक आवाज आला. बाळा, तुझ्याकडे थोडं पाणी आहे का? नाही, पाणी तर संपून गेलं आहे. पण दुसऱ्या क्षणातच तिला आठवलं की तिने जे काही आधी बघितलं होतं ते स्वप्न होतं. तिने बॅगेच्या आतमध्ये हात टाकला. बॉटल खरंच ठेवलेली होती. तिने घाबरतच ती बॉटल त्याच्या हातात दिली. जसंच ती बॉटल त्याच्या हातात पोचली, रियाचं रक्त पूर्णपणे जमलं होतं. त्या माणसाचा चेहरा अर्धा जळलेला होता. चेहऱ्यावरती छाले आणि तो जळल्याचा वास. त्याचे डोळे रक्तासारखे लाल होते. काय तुझ्याकडे पाणी आहे बाळा? तू लांब जा, लांब जा. ती बॉटल सोडून मागे हटत बाहेर धावायला लागली. त्या कोचमधले सगळे यात्रीगण वेगळ्याच अंदाजाने त्याला बघायला लागले. त्या सर्वांची डोळे एकसारखी रियांवरती टिकून राहिली. एक एक करून भयानक अंदाजामध्ये ते लोक हसायला लागलेत आणि रिया त्या कंपार्टमेंटमधून बाहेर जाण्यासाठी धावतच राहिली. जसंच ती त्या कोचच्या दरवाजापर्यंत पोहोचली, तो उघडलेला होता. त्या दरवाजावरती एक अजनबी युवक उभा होता. तो बाहेर बघत होता. ऐक ना, इथे काहीतरी वेगळं होत आहे. एक म्हातारा व्यक्ती माझ्याकडे पाणी मागायला येतो आणि त्याचा चेहरा पूर्ण जळलेला होता आणि सर्वजण खूप वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघत होते. तो युवक एकदमच शांत उभा राहिला आणि अचानक काही न बोलता दरवाजाच्या बाहेर उडी मारतो. रियाचा आवाज एकदम गुंजून जातो. अरे देवा, हे काय होत आहे? एवढं बोलताच ती खाली पडते. ती खाली पडते. मी कोणत्या ट्रेनमध्ये आली आहे? काही वेळानंतर रियाला कोणाच्या पायाच्या चालण्याचा आवाज येतो. रियाने वरती बघितलं तर समोर टीटी उभा होता. चेहरा सामान्य आणि हास्य सामान्य होतं. इथे काहीच ठीक नाही आहे. एक म्हातारा व्यक्ती मला पाणी मागायला आला होता आणि त्याचा चेहराही जळलेला होता आणि आता एक व्यक्ती चालत्या ट्रेनमधून माझ्या डोळ्यासमोर उडी मारली. अरे, तुमची आजकालची ना जनरेशन पण ना रात्रभर हॉरर मूवीज बघतात आणि नंतर घाबरायला लागतात. जाऊन तुमच्या सीटवरती बसा. काही वेळाने मी तुमचं तिकीट चेक करायला येईल. त्याच्या बोलण्यामध्ये एक विचित्र शांतता होती की जसं त्याला माहिती असेल की समोर काय होणार आहे. रिया हळू आवाजातच परत सामान्य होऊन आपल्या सीटकडे पळत येते. आता सर्व सामान्य होतं. रियाला समज येत होती की काहीच सामान्य नव्हतं. रिया स्वतःला सांभाळतच वॉशरूमकडे निघते. पण जसंच तिने ते वॉश बेसिनचा टॅप ओपन केला तर त्यामधून रक्त व्हायला लागलं, गाढा आणि सडलेला, ज्यामधून कोणत्या तरी जळल्याची त्वचा बाहेर येत होती. तिचं शरीर सिकुडून गेलं आणि तिचा आवाज नाही निघाला. नाही, हे परत परत का होत आहे? मी पागल तर नाही होत आहे ना? ती परत धावतच आपल्या सीटकडे जाऊन बसते. तर तेवढ्यातच तो टीटी परत तिथे येतो. मॅडम, तिकीट दाखवा. रियाने जसंच चेहऱ्यावरती केला त्या क्षणाला तिच्या आतमधला आखरी उमेदही तुटून गेली. त्या टीटीचा चेहरा आता सामान्य नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरनं मांस लटकत होता आणि हड्डीही चरकत होती आणि तिचे डोळे एका आगीसारखे चमकत होते. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मला इथून निघायचं आहे. आता वेळ झाली आहे रिया. तू पण आता आमच्या जगातला एक हिस्सा आहेस. जे तू बघितलं होतं ते स्वप्न नव्हतं, ते सगळं खरं होतं. तू काही वेळात बेशुद्ध होशील आणि त्यानंतर जेव्हा जागी होशील तेव्हा हे सगळं परत एकदा दिसेल तुला. तू एका चक्रामध्ये फसली आहेस ज्याचा अंत कोणी नाही जाणू शकत. अचानक तिच्या डोळ्यासमोर कोच फिरायला लागला. सर्व काही अंधकारमध्ये विलीन झालं आणि ती बेहोश होते.
काही वेळानंतर तिचे डोळे उघडतात तर तीच बाहेर पाऊस येत होता आणि तेच सगळं कोच आणि तीच माणसं. रिया आता समजली होती की जे काही तिच्यासोबत होत आहे ते सामान्य नव्हतं. ती कोच नंबर 13 मध्ये बसलेली प्रत्येक परछाई आणि प्रत्येक आवाज आता वेगळ्याच भयाचा गवाही बनली होती. आता बस झालं, आता हे एक स्वप्न नसू शकते. मला कसं पण करून या कोचच्या बाहेर निघावं लागेल. तिने खूप वेळपर्यंत प्रयत्न केला, पण ती जशीच बाहेर निघायचा प्रयत्न करायची ती परत तिथेच असायची. अरे देवा, हे कसं संभव होऊ शकते? मी परत फिरून कसं इथेच येऊ शकते? रिया घाबरतच प्रत्येक दिशेमध्ये धावायला लागली आणि काही वेळानंतरच तिच्या पायही जमायला लागले. पण प्रत्येक कोच तिला त्याच कोचमध्ये परत पाठवत होता. ती हारून तुटून त्या भीतीमध्ये डुबून रडतच एका साईडला बसून जाते. अरे देवा, हे काय होत आहे माझ्यासोबत? त्या क्षणातच दरवाजा स्वतःहून उघडतो. बाहेर तोच अंधार होता आणि त्या अंधारामध्ये तोच व्यक्ती होता जो काही वेळा आधी तिच्या डोळ्यासमोर चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. इच्छा असून सुद्धा तू आता इथून बाहेर नाही निघू शकत. तू चुकीच्या कोचमध्ये बसली आहेस. आता ही पटना एक्सप्रेस तुझं घर आहे. आता तुला हा प्रवास आयुष्यभर करावा लागेल. एवढं बोलून तो परत दुसऱ्या क्षणामध्ये त्या ट्रेनमधून उडी मारतो. नाही नाही, थांब थांब. त्या कोच डब्याला पूर्णपणे हलवून टाकलं होतं. पण दुसरं क्षण एकदमच भयानक होतं. परत तो टीटी तिथे प्रकट होतो. आता तो त्याच्या एकदम भयानक रूपामध्ये येतो. मी तुला बोललो होतो ना की तू थोड्या वेळात बेशुद्ध होशील आणि जेव्हा परत शुद्धीवर येशील तेव्हा परत हेच सगळं तुला दिसायला लागेल. आता तू कधीच नाही जाऊ शकणार. नाही, मी आता हे सर्व समजले आहे. हे जे काही आहे हे खूप वेगळं आहे, पण मी आता घाबरणार नाही. तिचा आवाज कापत होता, पण त्या कापत्या आवाजामध्ये हिंमत होती. त्या क्षणामध्ये सर्व यात्री उठून उभी राहिली. त्यांचे चेहरे आता मनुष्यात नव्हते. सर्वांचे चेहरे विकृत, भयानक आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये खाली पण होतं आणि ते उठून तिच्याजवळ चालायला लागले. माझ्यापासून लांब राहा, सर्वजण लांब राहा. त्यांचा हास्यही हवेमध्ये गुंजून गेलं. कोचचं रूप आता क्षणातच बदलून गेलं होतं. आता ते एका राखसारखं शव घरामध्ये बदलून गेलं होतं. सीट्स आता जळून गेली होती. भिंतीही आता खाली झाली होती आणि हवेमध्ये मांसचा सडलेला वास येत होता. नाही, मी इथे नाही मरणार. ती शेवटच्या क्षणाला पूर्ण ताकदीने धावते. डोळ्यामध्ये झोप आणि श्वासमध्ये थकावट, पण धावण्यामध्ये उमेद होती आणि त्याच रोशनीमध्ये तिने छलांग मारली. काही वेळातच सर्व काही शांत झालं आणि त्या कोचमध्ये फक्त राख उडत होती. जेव्हा रियाचे डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला एका हॉस्पिटलमध्ये बघितलं. तर समोर एक डॉक्टर बसलेला होता आणि बाजूला तिची आई रडत होती. मला कोणीतरी फोन केला की तू बेहोश पडली आहेस. आम्ही धावतच इथे आलो. तू पूर्ण 10 दिवसापासून बेहोश होती रिया. 10 दिवस पटना एक्सप्रेस. मी त्या कोचमध्ये होती. डॉक्टरने तिला दवाई दिली आणि देताच बाहेर निघून गेला. काही वेळानंतर एक नर्स तिथे येते. तुम्ही खूप खुशनसीब आहात मॅडम, असं बोलतात की त्या कोचमधून कोणीच जिवंत नाही येऊ शकत. कोणता कोच? कोच नंबर 13. काही वर्षापूर्वी पटना एक्सप्रेसमध्ये आग लागली होती. तो पूर्ण डब्बा जळून राख झाला होता आणि त्यातले यात्री त्याच वेळेला मरून गेले होते. तेव्हापासून तो कोच डब्बा बंद आहे. पण असं बोलतात त्याच रात्री आणि त्याच दिवशी तो पुन्हा प्रकट होतो आणि जे कोणी त्या कोचमध्ये चढतो तो पुन्हा कधीच येत नाही. रियाचे डोळे एकदम पसरतात. तिच्या कानामध्ये अजूनही त्या पटरीचा आवाज येत होता, जसं की ट्रेन अजूनही चालत आहे. आणि हा पटना एक्सप्रेस आज परत चालणार आहे रात्री 12:35 रियाने घाबरतच खिडकीकडे बघितलं. बोलतात की पटना एक्सप्रेसचा कोच नंबर 13 कधी थांबत नाही. तो फक्त त्या आत्मांच्या शोधात असतो जे अजूनही आपल्या मंजिलला बघत आहेत.